हॅलो फ्रेंड्स, रुद्राच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आम्ही आज जाणार आहेत गोव्याला. तर बघूया, चला रुद्राने गोव्याला कशी मज्जा केली. तर बस रिकामी होती तोपर्यंत रुद्राने फुल मज्जा केली बसमध्ये. कुठे चालला? बघू शकता त्याचे पप्पा त्याला सारखं सारखं पकडून आणता आहेत आणि रुद्र परत परत पळतोय. तर रुद्र फायनली झोपून गेला होता. मग आम्ही सकाळी उठलो तर बघतो आम्ही गोव्यात पोचलो होतो. तर मी हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. खूप छान नेचर होते. नारळाची झाडं, काजूचे झाडं असे रोडला मला दिसत होती. रुद्र तोपर्यंत झोपलेलाच होता, तो अजून उठलेला नव्हता. तोपर्यंत आम्ही बाहेरचा व्ह्यूची मजा घेत होतो. मला तर खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता रुद्र अजून झोपले. तर आता रुद्र उठलेला आहे. तो पण थोडासा व्ह्यू एन्जॉय करतो आहे. तर आम्ही आमच्या बुकिंग केलेल्या रूमवर पोहोचल्यानंतर तिथं बाथिंग वगैरे केलं. मग आम्ही इव्हिनिंगच्या वेळेस बीचला गेलो. या बीचचे नाव कोलवा असे होते. तर आम्ही सनसेट पॉईंट बघण्यासाठी तिथे गेलो. एकदम मस्त गार हवा, एकदम छान नेचर, बीच, एकदम भारी एक्सपिरियन्स होता आणि रुद्रालाही खूप मज्जा येत होती. लॉंग वीकेंड असल्यामुळे बीचेसवर थोडी गर्दी होती, पण तरीही मज्जा येत होती. रुद्र खूप हॅप्पी होता. त्याला असं मोकळ्या ठिकाणी पळायला खूप आवडतं. आम्ही त्याला पाण्यात भिजण्यासाठी घेऊन जात होतो. तर त्याला तिथं कावळे दिसले. त्याला कावळ्यांमागे फिरायचं होतं, त्यांना पकडायचं होतं. त्याचं वेगळंच सुरू होतं. तो सगळं एक्सप्लोअर करत होता, सगळं बघत होता कोण काय करतं काय नाही. चल इकडे. तो बघा, आम्ही त्याला पाण्यात खेळण्यासाठी घेऊन जात होतो आणि तो तिथून लांबच पळत होता. थांब, अजून एक आली. हे बघ. फायनली त्याचे पप्पा त्याला खेळून दाखव, आता खाऊ पाण्यात नका. खेळायला घेऊन गेले. त्याला फील करू द्या ना पायांना. आली आली आली. इथपर्यंत नाही येणार. हा आमचा गोव्यातला पहिला दिवस. रुद्राला थोडी मज्जा यायला लागली होती. तुम्ही बघू शकता इव्हिनिंग व्ह्यू किती सुंदर आहे. असा सनसेट खूप छान दिसत होता.
पाण्याची मजा घेत होती. रुद्र आणि त्याचे पप्पा बीचच्या किनाऱ्यावर खेळत होते. मी थोडीशी मध्ये येऊन पाण्यात भिजत होती. रुद्रला कोणाकडे तरी एक बॉल दिसला. त्याने तो बॉल घेऊन आला आणि खेळत बसला. त्याला पाण्यात भिजायचं नव्हतं, काहीच नाही. त्याला त्याचंच वेगळंच खेळायचं होतं. तो खूप वेळ तो बॉलच खेळत राहिला आणि खूप थकला संध्याकाळपर्यंत तो. तुम्ही बघू शकता तो नुसताच पळतोय. एक सेकंदही तो शांत बसत नाही. हवेने सोडतोय. तोंड दाखव, तुझं तोंड दाखव. तोंडाला सगळं रेती लावलीये. त्याला काही एलर्जी नको आहे. त्याच्या खाली निघून दे. पुढे गेला. तो बघ बॉल तिकडे गेला. रुद्र तिकडे. मी तोपर्यंत मस्त व्हिडिओ शूट वगैरे करत होती. रुद्रन त्याचे पप्पा बॉल खेळत होते. मग रुद्राला थोडी भूक वगैरे लागली असेल म्हणून आम्ही त्याला दूध दिले. परत ते पुन्हा एनर्जीने तो उठणार आणि पळणार. आता तो थोडीशी एनर्जी बीचवर दूध पितोय तर काय साठी वाटतं दूध का पिऊन तुला? घेणार. बघू शकता सनसेट किती अप्रतिम सुंदर दिसत आहे. आता रुद्र थोडीशी पाण्याची मजा घेत आहे. मग आम्ही सनसेट पॉईंट बघितल्यावर आम्ही बुकिंग केलेल्या रूमवर आलो. मी रुद्राला भूक लागली असेल म्हणून त्याला बनाना दिला. बनानाचे पीसेस करून दिले. तो मस्त खात होता. बघू शकता मस्त आयटीत बसला होता. हा आमचा रूम होता. आम्ही रुद्राला जेवण वगैरे बनवावं लागतं, त्याच्यासाठी किचनचा रूम बुक केला होता. तर हे किचन वगैरे तिथं सगळे इक्विपमेंट्स दिले होते आमच्यासाठी. बनवण्यासाठी जेवढं वगैरे लागतं भांडी वगैरे ते सगळं होतं तिथं. ही मागची बाल्कनी होती. कपडे वगैरे सुकवण्यासाठी स्टँड, वॉशिंग मशीन ते सगळं होतं तिथं.
बघू शकता नाईट व्ह्यू. बाहेर असं छोटंसं गार्डन वगैरे होतं. आता नेक्स्ट डे आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून, दुपारी ऊन असतं म्हणून आम्ही सकाळी लवकर आपटून वगैरे लगेच बीचला निघालो. तर आम्ही जात होतो बेताल बातीम बीचला. तर त्या बीचला जाताना तिथं नॉर्मली कार बाईक वगैरे जाऊ शकत नाही, म्हणून तिथं फक्त जीप जाऊ शकतात. तुम्ही बघू शकता पूर्ण रेती आहे, तिथं नॉर्मली बाईक जाऊच नाही शकत. मग आम्ही जीपने गेलो. तिथला व्ह्यू खूप ऑसम होता. फुल गोवा खूप छान आहे, तुम्ही पण फिरायला नक्की जा. जिकडे बघावं तिकडे फक्त नारळाची झाडं दिसतात. असा रोड आहे. आम्ही पोचलो आहेत आमच्या लोकेशनला. तिथलं रिसॉर्ट खूप छान होतं. त्यांनी खूप छान बनवलेलं आहे. झाडं वगैरे, फुलांची, रिसॉर्ट खूप छान बनवलं आहे आणि खूप मज्जा येत होती. आम्ही तिथं कॉफी वगैरे पिली आणि मग बीचला खेळायला गेलो होतो. असं ते लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. या बीचचे नाव बेताल बातीम असे आहे. सिटिंग अरेंजमेंट तर खूप डिफरंट होती, मला तर खूपच आवडली. तुम्ही पण नक्की या ठिकाणी जा. तर रुद्र तोपर्यंत आमची कॉफी येत होती तोपर्यंत पण तो शांत बसला नाही. त्याला तिथे एक बॉल दिसला, त्याचं सुरू झालं बॉल खेळणं. त्याचा बॉल खूप फेवरेट आहे. त्याला चप्पलने तिथं चालताच येत नव्हतं, मग आम्ही त्याची चप्पल काढून टाकली, त्याला बिना चप्पलचं चालू दिलं. आता आम्ही बीचला जाऊन पोचलो. रुद्राला बॉल खूप आवडतो, मग आम्ही त्याच्यासाठी एक बॉलच घेतला. बीचवर त्याला खूप थकवतो. त्याला पाणीशी खेळण्यापेक्षा बॉलशी खेळण्यास खूप आवडत होते. तिथे आम्हाला एक फॉरेनर भेटले. ते कॅनडाचे होते. त्यांनी रुद्रसोबत थोडा टाईम स्पेंड केला. समुद्राच्या लाटा, तिथली शांतता खूप छान वाटतं. मग आम्ही थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट केले, थोडेसे फोटो वगैरे काढले, थोडंसं बीचवर वॉकिंग केली. आम्ही फुल मज्जा घेत होतो.
झालीच पाहिजे कंटिन्यू खेळायला. रुद्र त्याच्या पप्पांसोबत खेळत होता, तोपर्यंत मी व्हिडिओ वगैरे शूट करत होती. असा होता आमचा गोव्यातला दुसरा दिवस. हा मॉर्निंग व्ह्यू आहे गोव्याचा, बेताल बातीम बीचचा. आमची पुढील गोवा जर्नी बघण्यासाठी पार्ट 2 नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.